नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। उम्मीदवारों की खरीद फरोख्त के आरोप पर सियासत गर्म, अनंत परांजपे ने योगेंद्र पवार को दिया करारा जवाब। राजनीतिक गलियारों में हलचल तब बढ़ गई जब शरद पवार गुट के नेता योगेंद्र पवार ने गंभीर आरोप लगाया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट ने हर उम्मीदवार को 20-20 लाख रुपए देकर तोड़ा है। इस बयान ने राज्य की राजनीति को हिला दिया और दोनों गुटों के बीच सियासी टकराव और तेज हो गई है। योगेंद्र पवार ने दावा किया है कि अजित दादा पवार की पार्टी धनबल का इस्तेमाल कर राजनीतिक खरीद फरोख्त कर रही है। 20-20 लाख रुपए देकर उम्मीदवारों को तोड़ा जा रहा है। इन गंभीर आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए अजित पवार गुट के एनसीपी प्रवक्ता अनंत परांजपे ने तीखा पलटवार किया और शरद पवार गुट को आड़े हाथों लिया। परांजपे ने कहा कि शरद पवार गुट के नेता बेबुनियाद आरोप लगाकर सिर्फ भ्रम फैलाने की कोशिश कर रहे हैं। हमारे गुट को तोड़ने का आरोप लगाना उनकी हताशा दर्शाता है। एनसीपी अजित पवार गुट संगठन और विकास कार्यों पर ध्यान दे रही है, जबकि विपक्ष सिर्फ आरोपों की राजनीति तक सीमित रह गई है। परांजपे ने आगे ये भी कहा कि जनता सब समझती है और राजनीतिक ड्रामे से प्रभावित होने वाली नहीं है। महाराष्ट्र की राजनीति में यह आरोप प्रत्यारोप आने वाले चुनावी मौसम को और भी गर्म कर रही है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांनी एक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं जवळपास प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांना 20-20 लाख रुपये देऊन फोडलं असं एक गंभीर विधान केलेलं आपल्याला बघायला मिळतं। असं आहे की कायमच निवडणुका आल्या की योगेंद्र पवार असे सनसनाटी आरोप करत असतात। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आरोप केले की रात्री उशिरापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा ओपन होत्या, पण बारामतीची जनता ही माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वर विश्वास ठेवणारी, त्यांनी केलेले गेली 35 वर्ष अहोरात्र बारामतीकरांसाठी केलेली मेहनत याच्यावर विश्वास ठेवणारी आहे आणि त्यांच्या उमेदवारांनी अजितदादा पवार साहेबांच्या विकासावरच विश्वास ठेवून माघार घेतली। सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची अवस्था अशी झालेली आहे की जवळजवळ 286 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार देखील मिळाले नाहीत। अशी परिस्थिती असताना केवळ काहीतरी आरोप करायचे म्हणून अशा प्रकारचे आरोप त्यांनी केलेले आहेत। त्यांच्या उमेदवारांनी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या विकासावर, बारामतीच्या विकासावर विश्वास ठेवून माघार घेतलेली आहे। परंतु मग त्यांचा हा जो आरोप आहे की 20-20 लाख रुपये दिले गेले, घेतले गेले, हे आरोप करण्याचं कारण काय वाटतंय तुम्हाला? असं आहे ना की कायमच सनसनाटी आरोप ते निवडणुका आल्या की करत असतात। विधानसभेला त्यांना सपशेल बारामतीच्या जनतेने नाकारलं। आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार जर अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माघार घेत असतील तर त्यांनी तो प्रश्न त्यांच्या उमेदवारांना विचारला असता तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं। उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ज्या आरक्षणाच्या संदर्भात याचिका आहे त्यापैकी ओबीसी आरक्षणामुळे बरेच नगर परिषदांमध्ये ज्याचं उल्लंघन झालेलं किंवा मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण दिलं गेलं असं बघायला मिळालं, त्यावरचा निकाल येणं उद्या अपेक्षित आहे। गेल्या वेळेला कोर्टानं पुढची तारीख दिलेली होती, त्यामुळे येणारे जे निवडणूक आहे त्याच्यावर परिणाम होईल असं बोललं जात आहे। आपली काय प्रतिक्रिया, आपल्याला याबद्दलची काय माहिती? असं आहे की उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जिथे जिथे 50% आरक्षण अधिकचं गेलेलं आहे याबाबतचा निर्णय येणं अपेक्षित आहे। या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं देखील लक्ष आहे, कारण 17 जिल्हा परिषदा असतील, 83 पंचायत समित्या असतील, 2 महापालिका असतील आणि जवळजवळ 57 नगरपालिका आणि नगरपंचायती याच्यामध्ये आरक्षण अधिक 50%पेक्षा जास्त गेले। अशा प्रकारचं सर्वोच्च न्यायालयाचे ऑब्झर्वेशन होतं। शेवटी जो निकाल सर्वोच्च न्यायालय देईल तो राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला देखील बंधनकारक असेल। त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सरकार आणि निवडणूक आयोग त्याच्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेतील।
असं कळतंय की उद्याची जी मंत्रिमंडळाची बैठक आहे ती रद्द करण्यात आलेली आहे किंवा उद्या ती होणार नाहीये. त्यासाठी कारण असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदे हे गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकटेच उपस्थित होते. त्यांच्या इतर मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता त्या बैठकीवर. उद्याही तसाच काही प्रकार घडून येण्याची शक्यता असल्यामुळं उद्याची मंत्रिमंडळाची बैठक ही रद्द करण्यात आली. असं आहे की मंत्रिमंडळाची बैठक कधी घ्यायची, कुठल्या दिवशी घ्यायची, किती वाजता घ्यायची, हा सर्वोपरी निर्णय मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा असतो. उद्याची मंत्रिमंडळाची बैठक त्यांनी जर रद्द केली असेल, जे माध्यमांथ्रू कळतं आहे, तर तो माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण काल देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, यांनी स्पष्ट आपली भूमिका मांडली की कुठला वादच झाला नाही तर अबोला ठेवण्याचं कारण नाही. माध्यमांनी एक म्हणजे वादळ उठवले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यामध्ये नाराजी नाट्य, पण महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं नाराजी नाट्य नाही. सर, एकंदरीतच परळी नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे. त्या सगळ्या सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडांची आठवण काढलेली असल्याचं पाहायला मिळतंय. माझा एक मित्र जो आहे तो सध्या इथे आपल्यामध्ये नाहीये, माझ्यासोबत काम करत होता. जगमित्र कार्यालय आता उघड आहे परंतु तिथं तो नाहीये. अशा पद्धतीनं धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडांची आठवण केली आहे. वाल्मिक कराड हे संतोष देशमुख हत्ये प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत. असं आहे की ते वक्तव्य मी काय धनंजय मुंडे साहेबांनी जे केलं ते ऐकलं नाही. एक सहकारी असा त्यांनी उल्लेख केला असेल, कुठल्या संदर्भामध्ये केला त्याची माहिती मी जरूर घेईन. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की संतोष देशमुख हत्याकांडातील जेवढे आरोपी होते यांच्या विरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. परंतु या सगळ्या प्रकरणात आता अंजली दमाणे असं म्हणतात की परळीच्या जनतेने आता यापुढे कधीच धनंजय मुंडे यांना निवडून दिलं नाही पाहिजे, कारण की ज्या आरोपीने संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केली आहे त्याचं उघडपणे समर्थनच हे आमदार करतात, अशा पद्धतीने त्यांनी टीका केली. असं आहे की पक्षाची स्पष्ट भूमिका मी सांगितली की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी जे जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शेवटी अंजली दमानिया ताई यांना कायमच राष्ट्रवादीवर एका सूडबुद्धीने, आकसाने आरोप करायची सवय आहे. लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं त्या त्यांच्या प्रत्येक म्हणण्यावर राष्ट्रवादींनी प्रतिक्रिया देणं काहीही गरजेचं नाही. परंतु तुमचे आमदारच आरोपांचं समर्थन करताना पाहायला मिळतात. मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही. माझे सहकारी असं त्यांनी नमूद केलं हे आपल्या माध्यमातून मला कळतंय. मी नक्कीच त्यांच्याशी याबाबत विचारणा करून भूमिका मांडीन. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला जे जे जबाबदार होते या सर्वांवर कठोर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, ही भूमिका पक्षाची स्पष्ट आहे. खरं तर सर, नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महायुतीच्या ज्या भाजपच्या प्रवक्त्या आहेत, आमदार आहेत चित्रा वाघ, यांनी एक अलीकडेच वक्तव्य केले की खा कोणाचं पण मटण पण दाबा कमळाचं बटन. अर्थात मग तुम्ही ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळे लढताय तिथं पण कमळाचं बटन दाबायचं ते प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने आमिष दाखवून निवडणुकीचा सगळा प्रचार सुरू आहे. असं आहे की जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्या ज्या नगरपालिकांमध्ये, नगरपंचायतीमध्ये घड्याळ चिन्ह घेऊन उभे आहेत, तिथे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, हे घड्याळाचंच बटन दाबा अशाच प्रकारचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो. हिंदुत्ववादी एका पक्षासोबत गेलेला आहात आणि हिंदुत्ववादी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्या ज्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत, खासदाराचं पण बटन दाबा कमळाचं बटन, तर याकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्हाला एक महायुतीचे घटक म्हणून या सगळ्या गोष्टी मान्य आहेत का? असं आहे की त्याबाबत त्यांचा पक्ष प्रतिक्रिया देईल ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका ही आमची स्पष्ट आहे की जिथे जिथे आमचे उमेदवार घड्याळ निशाणी घेऊन उभे आहेत तिथे घड्याळाचंच बटन दाबा हाच प्रचार आम्ही करणार. परंतु आता निवडणुकीची रणधुमाळी एवढी तापली आहे की जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत
त्या ठिकाणी भाजपचे नेते जाऊन प्रचार करतात की इथचा जरी आमदार दुसऱ्या पक्षाचा असला किंवा राष्ट्रवादीचा जरी असला तरी मुख्यमंत्री या सगळ्यांचा बाप आहे म्हणून अशा पद्धतीने भाषणामध्ये अशा आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यांच्या नेत्यांनी कुठल्या भाषेमध्ये कशा प्रकारे त्यांच्या पक्षाचा प्रचार करावा हा त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिथे जिथे निवडणुका स्वतंत्रपणे पण लढत आहे तिथे महायुतीतले दोन्ही पक्ष मग भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल यांच्यावर टीका न करता आमच्या उमेदवारांचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही करत आहोत. परंतु बाप काढणं योग्य आहे का? ज्या पद्धतीने ते थेट म्हणतात की कोणी आमदार असू द्या, मावळचे आमदार सुनील शेळके असू द्या, परंतु त्याचा बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. अशा पद्धतीने या सगळ्या वक्तव्य होताना पाहायला मिळतात. या वक्तव्याला काही राष्ट्रवादीकडनं काउंटर नाही का? नाही, असं नाही की त्यांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांची कॉग्निसन्स त्यांच्या पक्षातील नेते घेतील ना. आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये सत्तेत आहोत. आम्ही आमच्या विकासाचं मॉडेल घेऊन लोकांसमोर जात आहोत आणि आम्ही महायुतीतल्या दोन्ही पक्षांवर कुठल्याही प्रकारची टीका न करण्याचं सूत्र अवलंबलेलं आहे. आता कोणी काय वक्तव्य करावीत त्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्व त्यांच्या नेत्यांबद्दल त्याचा कॉग्निशन्स घेईल. खरं तर महानगरपालिकांच्या मतदार याद्या आता सगळ्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याच्यावरती हरकती सूचना घेण्याचं पण काम सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडनं सुरू आहे. परंतु बोगस मतदार मोठ्या प्रमाणात वाढलेत असा आरोप राजकीय पक्षांकडनं घेतला जातोय. खास करून विरोधी पक्षांकडनं हा सूर सातत्याने वाढलाय. आज आदित्य ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयुक्तांची देखील भेट घेतलेली आहे. काय तुम्हाला देखील वाटतं का बोगस मतदान हे महापालिका क्षेत्रात वाढले? असं आहे की मुंबई असेल, ठाणा असेल, जिल्ह्यातील आजूबाजूच्या महापालिका असेल, 17 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली. 15 दिवसाचा कालावधी त्याच्यावर हरकती घेण्यासाठी दिलेला आहे. जिथे जिथे ज्या महानगरपालिकेमध्ये ज्या राजकीय पक्षाला या मतदार याद्यांमध्ये बोगस नावं आहेत त्यांनी त्याबाबतची तक्रार तिथल्या आयुक्तांकडे करावी, त्याबाबतचा पुरावा द्यावा, त्याबाबतचा उचित निर्णय हा निवडणूक आयोग घेईल. परंतु ठाण्यामध्ये देखील अशीच बोगस मतदार जे काही आढळलेत का? कारण की तुम्ही देखील ठाणे महानगरपालिका सर्व ताकदीनिशी उतरताना पाहायला मिळणार आहे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अशातच ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे. आता भाजप विरुद्ध शिवसेना असा संपूर्ण कलगीतुरा ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळतो. परंतु ठाण्यामध्ये खास करून मतचोरीचं प्रमाण वाढलंय का? तुमच्या लक्षात आलंय का ज्या पद्धतीने तुम्ही मतदार याद्या तपासता? असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला मतदार यादी ही सदोष असली पाहिजे. कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये दुबार नावं, बोगस नावं ही असता कामा नयेत ही स्पष्ट भूमिका आहे. ज्या विरोधी पक्षांना वाटते की महानगरपालिकेच्या याद्यांमध्ये दुबार नावं आहेत, चुकीची नावं आहेत, ह्याची तक्रार ते करू शकतात. आणि माझा तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना खास करून प्रश्न आहे, म्हणजे कळव्या मुंब्र्याच्या आमदारांना खास करून 34,000 दुबार नावं ही त्यांच्या विधानसभेच्या वेळेला त्या यादीमध्ये होती. आता महापालिकेच्या वेळेला ते स्वतः जाऊन आयुक्तांकडे तक्रार करणार का की नावं कमी करा? 19,000 नावं ही 149 कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये दुबार होती आणि जवळजवळ 15,000 ते 14,000 नावं ही 144 कल्याण ग्रामीण मतदारसंघात आणि 149 कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये होती. तर आज जे राजकीय पक्ष टाहो फोडत आहेत त्यांनी आता त्यांच्या मतदारसंघात, ठाण्याचं उदाहरण तुम्ही घेतलं म्हणून सांगतो की त्यांनी आयुक्तांना जाऊन सांगावं की नावं कमी करावी. आम्ही तर ज्या प्रभागांमध्ये आम्हाला आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, ज्या 33 प्रभागांमध्ये जिथे जिथे आम्हाला असं आढळेल आमचे कार्यकर्ते दुबार नावांसाठी, तिथे राहत नसलेल्या नावांसाठी आम्ही तर आमचे हरकती नोंदवणार आहोत. त्यांनी देखील नोंदवाव्यात. केवळ प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं. स्वतःच्या निवडणुकीला मी जिंकलो त्यावेळेला ती 34,000 दुबार नावं आठवली नाहीत आणि आता विधानसभेला जिंकल्यानंतर तुम्हाला आठवायला लागली तर मग ठीक आहे.